नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एकातच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। ज्या क्षणाची आता मित्रांनो आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। आत्तापर्यंत जे ट्विस्ट मी तुम्हाला सांगितले ते प्रत्येक ट्विस्ट मात्र आता खरे होत आहे आणि आता यापुढील ट्विस्टसुद्धा अगदी लाखात एक आहे। तो म्हणजे आता आपल्या ह्या वल्लरीच्या पापाचा घडा तर भरणार आहे। आता कितीही मात्र राकेश आणि वल्लरी या दोघांना असं वाटत असेल की आपण कायम जिंकतो। वल्लरीने आता अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करून या दोघांना पोरकं केलेला आहे, पण आता तरीसुद्धा सगळं काही साम्राज्य अर्णवच्या नावावर आहे। मग किती काही झालं तरी आता हे सर्व माझं व्हायला हवे आणि या साम्राज्याची मालकीन मी व्हायला हवे। पण आता हा भूतकाळ आपल्याला नडला, कारण आपल्या भूतकाळ मानगुटीवर बसून आलेला आहे, ती म्हणजे ती सुप्रिया आणि तिची ती मुलगी ईश्वरी। काही झालं तरी आता स्केच मात्र आता तिच्या हातात लागायला नकोय आणि आता हे स्केच जर तिच्या हाती लागले तर अर्णवच्या समोर सत्य यायला वेळ लागणार नाही। पण काही झालं तरी आता ह्या ईश्वरी आणि अर्णव यांना अगदी म्हणजे धोका देऊन मात्र आपण त्या स्केच आर्टिस्टपर्यंत पोहोचलं पाहिजे। काही झालं तरी स्केच ईश्वरीच्या हातात यायला नकोय असे मात्र आताही वल्लरी ठरवते आणि त्याच वेळेस आता वल्लरी मात्र स्केच आर्टिस्टकडे जायला निघते, कारण जेव्हा सुप्रिया ईश्वरीला स्केच आर्टिस्टकडे जायला सांगते आणि ती मात्र आता काही ईश्वरीला काम येतं, पत्ता मात्र आता त्यावेळेस सुप्रियाने तिला सांगितलेला आहे आणि योगायोग असा होता की वल्लरीने तो पत्ता अगदी सांगताना ऐकलेला आहे आणि आता तिच्या अगोदर मात्र वल्लरी तिकडे जायला निघते आणि त्याच वेळेस ईश्वरीला एक काम येतं, म्हणजे आता अंजली ताई तिकडे अगदी म्हणजे पाणी भरत आहे, त्यांना खूप त्रास होत आहे। रात्रभर राकेश त्यांना सोडून कुठेतरी बाहेर गेलेला आहे हे सत्य मात्र आता जेव्हा वॉचमन काकांकडून आता अर्णव आणि ईश्वरीला समजते तर तेव्हा जीवाचं रान करून दोघे अगदी तेथे येतात आणि तेथे आल्यानंतर ईश्वरीने आपला इंदोरी झटका दाखवून आता ज्या अंजलीला त्रास देणाऱ्या बायका आहे तर तिला धडा शिकवलेला असतो। याचा आता अर्णवला खूप असं छान वाटतं। खरंच आता ईश्वरी किती आपला साथ देते, आपण तिला इतका रागराग करतो, अगदी तिच्याशी हवं नको ते तिला बोलत असतो, बायकोच्या हक्काने मात्र ती प्रत्येक गोष्ट आपली पूर्ण करत आहे। मग खरंच ईश्वरी दोषी कसं असू शकते? इतकी निर्मळ मनाची सोज्वळ माझी ईश्वरी असं कसं वागू शकते? म्हणजे तिची आईसुद्धा नक्की आपला काहीतरी गैरसमज होतोय, कारण ईश्वरी प्रत्येक अगदी म्हणजे जे अर्णवसाठी करते त्याने मात्र अर्णवचं मनच जिंकून घेते। आता ईश्वरीच्या लक्षात येतं की आता अर्णव सरांना या टेन्शनमधून आणि अंजलीताईच्या ट्रेसमधून बाहेर काढायचं असेल आणि अंजलीताई आणि अर्णव सर या दोघांना जर परत एकत्र आणायचं असेल तर मात्र आपण त्यांचं मन जिंकायला हवं। अर्णव सरांना असा काहीतरी एक कानमंत्र द्यायचा आहे, तर त्या कानमंत्राचा उपयोग करून आपण शेवटी अंजलीताईला आपल्या घरी आणू शकतो, कारण रात्रभर राकेश कुठेही जातो, कुठे काय करतो याचा खरंच कोणाला काही माहिती नाही आणि ताईंना जर आता 8वा महिना सुरू आहे आणि 8व्या महिन्यात मात्र आता त्यांना जर काही त्रास झाला अचानक, आता ह्या ज्या डिलिव्हरीच्या कळा वगैरे आहे, प्रसूती वेदना तर त्या सुरू झाल्या तर काय करायचं? त्यावेळेस त्यांच्याजवळ कोणीतरी असायला हवं। यासाठी मात्र आता अंजलीताई तर काही ऐकणार नाही, मग आपण वॉचमन काकांनाच आणखी पैसे देऊयात आणि पैसे देऊन मात्र आता वॉचमन काका आणि सविताताई यांना मात्र आता अंजलीताईच्या जवळ ठेवूयात आणि त्याच नक्की आता अंजलीताईची मदत करतील। आता तेवढ्यात आता ईश्वरी हे सर्व ठरवते आणि आता ईश्वरीने मात्र वॉचमन काकांना फोन करून आता सांगितलेलं आहे की तुम्ही यापुढे आता जास्तीत जास्त वेळ मात्र अंजलीताईंना मदत करण्यात घालवा आणि सविताताईंना सुद्धा सांगा, कारण मी तुम्हाला आणखीन तुमच्या जॉबचे पैसे वाढवून देते, तुम्ही इकडची काही काळजी करू नका, तिकडे आता अंजलीताईंकडे लक्ष द्या। आणि त्याच वेळेस आता वॉचमन काका आणि सविताताई यांच्या आता सगळं काही लक्षात येणार आहे, कारण जेव्हा आता अंजली सारखी एकटी राहते, आता अंजलीचे जे गप्पा वगैरे सगळं काही करत असतात, अंजलीची अगदी देखभाल करत असतात आणि त्याच वेळेस आता वॉचमन काका
अगदी अंजलीला म्हणतात की अर्णव सर खरंच तुमच्यासाठी किती काही करतात आणि अर्णव सर आणि ईश्वरीसुद्धा मॅडम दोघंही इतकं काही करतात, कारण त्या दिवशी मात्र जेव्हा तुम्ही जेवल्या नाहीत हे त्यांना कळाले तर त्यांनी स्वतः तुमच्यासाठी डबा दिला, कारण ते सुद्धा अर्णव सर तिकडे जेवले नाही, त्यांनी सुद्धा स्वतःला शिक्षा करून घेतली. आता अंजलीला वाईट वाटत असतं. अंजलीला असं वाटतं की राकेश इथे आल्यापासून एक दिवस घरी नाही, आपण जेवलो काय, आपण काय केलं याची त्याने काळजीसुद्धा घेतली नाही. रात्रभर बाहेर असतात, कुठे जाता काहीतरी कारण देऊन आता निघून जातात, पण आपण आपल्या भावावर, आपला भाऊ अगदी आपल्यासाठी उपाशी राहतो. कारण सविता ताई आणि आता वॉचमन काका यांनी अर्णव आणि ईश्वरीचं सगळं काही आता अंजलीला सांगितलेलं आहे, कारण ते किती अगदी तिकडे राहूनसुद्धा तुमची काळजी घेतात. त्यांचे इकडे डोळे अगदी लागलेले असतात की अंजली ताई तिकडे काय करत असतील. मग असा भाऊ तुमच्याशी असं वागू शकेल का, तुम्हाला तो घराच्या बाहेर काढू शकेल का, तुमच्या नवऱ्यावर असे आरोप तो करू शकेल का. नक्की काहीतरी ताई तुमचा गैरसमज होतो, प्लीज ते असे नाहीत, अगदी देव माणूस आहे ते. आता अंजली काही उत्तर देत नसते आणि त्याच वेळेस आता राकेश अजूनपर्यंत काही आलेला नसतो. तर आता म्हणजे वॉचमन काका आणि आता सविता ताई म्हणतात की चला आता आम्ही सुद्धा निघतो, आमची मुलं घरी वाट बघत असतील, अंजली ताई तुम्ही काळजी घ्या आणि जर काही लागलं तर सांगा. वॉचमन काका म्हणतात की हे बघ सविता तू येथेच थांब आणि मी मुलांकडे थांबतो, जोपर्यंत आता राजेश म्हणजे जावई बापू घरी येत नाही तोपर्यंत तू अंजलीची काळजी घे. अंजली मॅडम अगदी, कारण त्यांना आता 8वा महिना सुरू आहे, कधी त्यांना वेदना होतील माहिती नाही, मग त्यांच्याजवळ आपण एखादं कोणीतरी असायला हवं. तर आता अंजली म्हणते की नाही सविताताई तुम्ही खरंच जा, मी आहे ना एकटी आणि राजेश तर येतीलच. आणि त्याच वेळेस आता अंजली राजेशला फोन करते, पण त्याचा फोन आता काही लागलेला नसतो, बंद असतो. आता म्हणजे सारखं सारखं रात्रीचे फोन काय यांचे बंद असतील, काय असं काम असेल नक्की यांना इतकं अर्जंट जावं लागत असेल, बायकोची काळजी सोडून मात्र ते असं का करत असतील. आणि त्याच वेळेस आता इकडे म्हणजे तो रियाकडे आलेला आहे आणि रिया म्हणते की हे बघ आता मी तुला जे सांगेल तेच करायचं, यापुढे आता रोज रात्री तू इथेच राहायचं माझ्यासोबत आणि आता आपल्याला लग्न करायचं आहे. त्यावरती आता राकेशला तर धक्काच बसतो. राकेश म्हणतो की काय बोलते, लग्न लग्न कसं करायचं आपण, आणि थोडंसं थांबायला हवं, कारण माझे घरामध्ये माझ्या आईचं आजारपण सुरू आहे आणि इतक्या घाईने आपण लग्न कसं करू शकतो. आणि बघ ना ती माझी आहे ना ती बायको, एकदा की मी तिला डिव्होर्स दिला तर आपण लग्न करूयात, कारण ती मूर्ख बायको आहे आणि तिच्या मला कोणताही इंटरेस्ट नाही. आता हे बघ एकदा की मी तिला सोडलं तर तुझ्याकडे कायमचं मी राहायला येऊ शकतो, तू फक्त आता तोपर्यंत वाट पहा. आता रियाला संशय येतो. रियाला असं वाटतं की हा कधीही बायकोचा विचार करत नाही, मग आपला काय विचार करत असेल. आणि त्याच वेळेस रिया तेथे असताना मात्र त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचा त्याला फोन येतो. आता त्यावर सुद्धा जे नाव लिहिलेलं आहे तर ते नाव मात्र आता स्वीटी असं नाव असतं. आणि ते रिया म्हणते की आता ही स्वीटी कोण आहे. आता राकेश म्हणतो की तुला काय करायचं, म्हणून तो तिच्यावर डाफरण्याचा प्रयत्न करतो. तर रिया म्हणते की हे पग शांत बसायचं, आता जे मी सांगेल तर तेच ऐकायचं, यापुढे आवाज खाली. राकेश आता लगेच खाली बसतो आणि आता लगेच तो फोन कट करतो. रिया म्हणते की हे बघ आत्ताच्या आत्ता फोन कर, ती कोण होती मला पाहून दे. आता राकेश मुद्दाम खोटं बोलतो की माझी बायको होती, ती बावट बायको होती आणि कशाला मात्र तू तिला बोलायचं म्हणते, तिला संशय येईल. आता रियाला संशय आलेला आहे. रिया म्हणते की नक्कीच याचं काहीतरी लफडं आहे. त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता घाईने मात्र तिच्या लक्षात येते, कारण आईने तर आपल्याला स्केच आणायला सांगितलेलं आहे, काही झालं तरी आता स्केच आणायला जावंच लागेल. अर्णव तिला विचारतो की ईश्वरी इतक्या घाईने तू कुठे निघाली. त्यावरती आता ईश्वरी म्हणते की सर मला आईने काम सांगितलेलं आहे, मला अर्जंट जावं लागेल. अर्णव म्हणतो की ठीक आहे चल आपण गाडीतूनच जाऊयात, मला सुद्धा खूप बोर झालेला आहे, जरा बाहेर आपण फेरफटका मारूयात. तर आता ईश्वरी आणि अर्णव घाईने तिकडे जायला निघतात. ईश्वरी त्याला पत्ता दाखवते आणि त्या पत्त्यावर मात्र ते शेवटी जाऊन पोहोचतात आणि त्याच वेळेस तेथे वल्लरीसुद्धा आलेली असते. आता वल्लरी मात्र त्यांच्या अगोदर येऊन त्या स्केच आर्टिस्टला मात्र ती ते चित्र मागत असते. स्केच आर्टिस्ट काही चित्र द्यायला तयार नसतो आणि आता ती म्हणत असते की हे बघ जर हे चित्र तुम्हाला दिलं नाही तर बघ मी काय करेल ते, म्हणून ती स्केच आर्टिस्टला धमकावण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र ईश्वरी आणि अर्णव सगळं काही ऐकून घेतात की मामी येथे आली कशाला असेल. आता
म्हणजे ती स्केच आर्टिस्टला म्हणते की हे बघ, जर हे चित्र तुम्हाला दिलं नाहीस तर मात्र मी काय करेल तपास नाही, लागेल तेवढे पैसे मी तुला द्यायला तयार आहे, पण ते स्केच मला दे, कारण हे स्केच जर आता म्हणजे सगळ्यांच्या हाती लागले तर माझ्या जीवन उद्ध्वस्त होईल, त्यामुळे हे स्केच मला हवं आहे. आणि आता त्याच वेळेस तेथे ईश्वरी आणि अर्णव येऊन पोहोचतात. ईश्वरी म्हणते की मामी, आता मामी म्हटल्यानंतर वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याच वेळेस आता सुप्रियाचा कॉल येतो. सुप्रिया म्हणते की ईश्वरी तू पोहोचली की नाही आता स्केच आणण्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई मी आलेले आहे, पण येथे मामी आलेले आहेत. आता मामी आलेले आहेत म्हटल्यानंतर आता सुप्रियाला जरा संशय येतो. सुप्रिया म्हणते की आता कोण मामी, म्हणजे आकाश सरांच्या आई वगैरे आहेत की काय, मला बघायला हवं नक्की काय कुठे पाणी मुरत आहे, कारण आत्तापर्यंत आपण आकाश सरांच्या आईला तर बघितलं नाही. जितक्या वेळेस आपण त्यांच्या घरी गेलो तितक्या वेळेस मात्र त्या आपल्यासमोर आलेल्याच नाही. मला तर असं वाटतं नक्की आता ही तीच बाई असेल कशावरून नसेल, कारण नक्की हिचंच काहीतरी आता अर्णव सरांच्या आईशी आणि वडिलांशी दुश्मन असेल, म्हणून मात्र हे सर्व नाटक ती करत असेल. म्हणून आता सुप्रियाला संशय येतो. सुप्रिया काहींनी तिकडे यायला निघते आणि त्याच वेळेस आता ते स्केच वल्लरीच्या हातात असतं आणि ते स्केच आता वल्लरीच्या हातात असताना ईश्वरी ते हिसकावण्याचा प्रयत्न करते, पण त्याच वेळेस मात्र आता त्या स्केचचे 2 तुकडे होतात. आता ईश्वरी खूप चिडते. ईश्वरी म्हणते की मामी तुम्हाला ही स्केचची काय गरज होती आणि यासाठी तुम्ही इकडे आला होतात का, नक्की तुम्हाला हे सर्व कसं माहिती, म्हणजे तुम्ही माझं आणि आईचं बोलणं चोरून ऐकलं तर. आणि त्याच वेळेस येते सुप्रिया येते. आता सुप्रिया आल्यानंतर खूप मोठा एक धक्का सुप्रियाला बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते, म्हणजे आता स्केचमधील बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही तर आता आकाश सरांची आई आहे. आणि आता त्याच वेळेस मात्र आता सुप्रिया बोलून जाते की अर्णव हीच ती बाई आहे की जिने तुझ्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त केला आणि माझं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती. ह्या बाईनेच त्यावेळेस हे सर्व घडून आणले. आता हे ऐकल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते आणि खूप मोठा धक्का मात्र आता त्याला बसतो. तर इकडे मात्र आता अंजलीच्या समोर मात्र आता अगदी ह्या राकेशचं खरं रूप येणार आहे, कारण आता रिया मात्र स्वतः ह्या राकेशच्या पापाचा भयानक पुरावा मात्र आता ह्या अंजलीला देणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की राहा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ लवकरात लवकर बघत राहा. धन्यवाद. आणि पूर्ण व्हिडिओ बघा त्याबद्दल सुद्धा धन्यवाद.